नृसिंहाला आपल्या पृथ्वीवरती अवतार का घ्यावा लागला, काय आहे त्या मागची स्टोरी, हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि भक्त प्रल्हादांचा जन्म कुठं झाला हे पण आज तुम्हाला दाखवणार आहे. ते ठिकाण पण दाखवणार आहे आणि ते मंदिर पण तुम्हाला दाखवणार आहे नरसिंहाचं. तर चला जाऊया आपण. नमस्कार. तर मी संकेत पवार आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. आज आपण ज्या ठिकाणावरती आलेलो आहे त्या ठिकाणाचं नाव आहे नीरा नरसिंहपूर आणि इथे भक्त प्रल्हादांचा जन्म पण झाला होता. आणि इथे भीमा आणि नीरा नदीचा संगम झालेला आहे. त्या कारणामुळं दक्षिण प्रयागराज म्हणून पण ओळखलं जातं. आता आपण मंदिरामध्ये जो 800-900 वर्षापूर्वी जे मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो. चला जाऊ आता आपण तिकडे. तर हेच मंदिर आहे पुढचं. आणि सरळच या रस्त्यावरून सरळच आल्यानंतर आपल्याला हे मंदिर दिसते. आणि तुम्हाला संपूर्ण दर्शन करून देतो मी मंदिरामध्ये. राहील ना व्यवस्थित? नाही, बॅग हे बुक्स वगैरे अंदर नेतो का? आम्ही व्हिडिओ करणार आहे. पायऱ्या बघा कशा प्रकारे उभाट आहेत पूर्ण. आणि आता आपण मंदिरात दर्शनाला जाणार आहे आतमध्ये. तर चला जाऊया. चालू आहे का व्हिडिओ? हे आहे पुरातन जे कोरीव काम आहे हे कशा प्रकारे केलं आहे आपण बघू शकतो. आणि हे मंदिराच्या महाद्वारावर 2 इकडून हत्ती काढलेले आहेत, एका उजव्या साईडनं आणि डाव्या साईडनं. आणि इथूनच आता आपण मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करणार आहे. हे आहे मंदिराचं महाद्वार. आणि महाद्वार बघा कशा प्रकारे आहे तो मंदिराचा. आणि एवढं पुरातन महाद्वार बघा तुम्ही, किती अवाढव्य मोठं हे महाद्वार आहे. आणि ह्या द्वाराला बरोबर इथं त्यांनी दगडाचं कोरीव काम दिलेलं आहे. आणि इथून बरोबर तो खाचा त्यामध्ये फिट होते. आणि कशा प्रकारे आहे तुम्ही बघू शकता. आणि हे चौकट आहे, चौकट पूर्ण दगडाची आहे. म्हणजे दरवाजा जो आहे सागवानी तो पूर्ण दगडामध्ये चौकटीत फिट केलेला आहे. आता आपण आलोय मंदिरामध्ये. आता आपण जाणार आहे दर्शनाला मंदिरामध्ये आतमध्ये नृसिंहाच्या. तर चला जाऊया. आणि हा आहे सभा मंडप. आणि आतमध्येच आपण दर्शन घेतलं आता. आणि सभा मंडप बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे. आणि हे बांधकाम कुठलं आहे सांगू शकाल तर आपल्याला कमेंट करून सांगा. आणि मंदिर बघा कशा प्रकारे वाटते. तर आजही नवीन मंदिर आहे. आणि करमणूक बघा किती प्रकारे कशा प्रकारे इथं गमती आहे. म्हणजे एक समाधान इथं आपल्याला लाभते. आणि ही मूर्ती जी आहे ती गरुडाची मूर्ती आहे. आणि तुम्हाला तिथं दाखवलेलं आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे की कशा प्रकारे तिथं त्यांनी पॉम्पलेट दिलेलं आहे. त्याच्यावर लिहिलेलं आहे की कशापासून ही मूर्ती बनलेली आहे. आणि मूर्ती किती मोहक आहे हे आपल्या लक्षात येते बघितल्यावर. आता मी तुम्हाला ते दाखवतो की ते कशापासून बनलेली आहे. ही आहे मंदिराची मागची साईड. आणि कशा प्रकारे कोरीव काम केलेलं आहे आजही आहे तसं आहे. आणि ते पताका बघू शकता तुम्ही वरच्या साईडला. आणि पूर्ण अजून आता जीर्णोद्धाराचं अजूनही काम चालूच आहे काही. आणि या साईडनं पूर्णतः काम जे आहे जुन्या पद्धतीचं तेच आहे.
तर आता आपण आलो आहे शिवशंकरांचं मंदिर आहे इथं. चला तिथं ज्योतिर्लिंग आहे, तिथं दर्शन घेऊ आपण. आणि पुरातन पद्धतीने बघू शकता की नंदी पुरातन पद्धतीतला आहे. कशा प्रकारे आहे म्हणजे त्यावेळेस दगडात, आता कसं आहे सगळ्या सोयी आल्या. आताचा नंदी तुम्हाला वेगळा वाटन, पण आताचा ह्या जुना नंदी जो आहे तो हातानं कोरीव काम केलेला कसा वाटते तुम्हाला, हे कमेंट करून सांगा. आणि या आता आतमध्ये आपण दर्शन घेऊया. आतमध्ये ज्योतिर्लिंग आहे, तर दर्शन घेऊया त्याचं. आणि पिंड पण खूपच पुरातन वाटते. आणि साधारणतः किती वर्ष झाले हे तुम्ही सांगा कमेंट करून. आणि आता आता आपण मेन प्रवेशद्वाराचा जो सभामंडप आहे, दगडी सभामंडप आहे, तिथं बसलो. आणि एक खासियत इथली माहिती आहे का काय आहे तर, याची खासियत अशी आहे की उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम अशी खासियत या दगडांची आहे. आणि तुम्हाला पण माहिती असेल अशी खासियत तर सांगा. कशा प्रकारे कोरीव काम केलेलं आहे इथल्या सर्व याच्यात दगडात, सर्व कोरीव काम केलेलं आहे. म्हणजे एकही दगड असा कोरा नाही आहे की त्याच्यावर कोरीव काम केलेलं नाही आहे म्हणून सर्व. आणि आता जे आपण साईड बघत आहे हे आहे नीरा नदीची, म्हणजे नीरा नदीच्या पात्रामध्ये आपण आहे सध्या. आणि तिथून आपलं मंदिराची जी भिंत आहे हे बघा पूर्ण या साईडची कशी दिसते. हे पूर्ण बांधकाम या साईडचं आहे. आणि एक साईड जी आहे मंदिराची ते नीरा नदीच्या पात्रात आहे, आणि एक साईड जी आहे ते भीमा नदीच्या पात्रात आहे. आता आपण तिथं पण जाऊ. म्हणजे ह्या दोन नदीच्या संगमावरच वसलेलं हे मंदिर आहे. आणि ह्या तुम्हाला दोन्ही नदीचा संगम तर दाखवणारच आहे. तिथं कशा प्रकारे मंदिर बरोबर त्या दोन नदीच्या संगमावर वसलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवतो आता. ह्या बांधकामाची एक शैली आहे, कुठली आहे ते त्यावेळेस बघा तुम्ही, या प्रकारचे जे डिझाईन दिलेले आहेत, अशा प्रकारचे जे डिझाईन दिलेले आहेत, हे डिझाईन आज आपल्याकडे सर्व सोयी आलेल्या आहेत, सर्व मशिनरी निघालेल्या आहेत. पण त्यावेळेस हातानं जे कोरीव काम केलेलं आहे ते आता अजून पण होत नाही. आणि ते पण दगडावर. आता आपण ग्रेनाइटवर कुठलीही शायनिंग देऊ शकतो, पण त्यावेळेची जे दगडावर शायनिंग दिलेली आहे ते आज अजूनही कोणी देऊ शकत नाही. ते जे घडलं 800-900 वर्षापूर्वी ते आजही नवीन आहे. आणि अजून ते जेवढं पुरातन होईल तेवढं नवीन नवीन आपल्यासाठी होत गेलेलं आहे. त्या कारणामुळं तुम्ही बघा इथं कशा प्रकारे तुम्हाला वाटते. आणि खरोखर कमेंट करा की तुम्हाला किती वर्ष झाले वाटते साधारणतः या गोष्टीला, किती वर्ष झाले असतील. आणि आजही हे दगड आजही यांची ग्वाही देतात की आजही आम्ही नवीन आहे, आजही आम्हाला काहीच झालेलं नाही आहे. असं आपल्यासोबत ते आजही, आपण जेवढ्या काही पुरातन स्थळावर जातो त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की आजही आपल्यासोबत हे दगड भिंती बोलतात की आजही आम्हाला काहीच झालेलं नाही, आजही आम्ही आहे तसं उभा आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आम्ही इथं उभे आहे, हे त्या याची ग्वाही आहे. आणि हे बघा तुम्ही इथं कसं चक्र यांनी केलेलं आहे. ह्या चक्रात बघा, हे चक्र तर केलेलं आहे. आणि इथं बरोबर त्याच्यावर यांनी त्या सुदर्शन चक्रावरती पॉइंट पण काढलेला आहे. म्हणजे हे हे आहे पुरातन पुरातन गोष्टीमध्ये ह्या सर्व काही गोष्टी केल्या गेलेल्या आहेत. ऐतिहासिक जेवढं काही समजा, आता बघा हे दगड आहे, या दगडाला जर आता यांनी कलर केला, कलर केल्यावर तर असं वाटते की हे बांधकाम कालच झालं असं असं वाटते. आणि हे दगडी बांधकाम जे आहे ते दगडी बांधकाम जितकं पूर्ण जुनं होईल तेवढं असं आपल्याला नवीन वाटते. या नीरा नदीच्या पात्रावरच थोडं वर आलो की एक शिल्प दिसते पुरातन. आणि त्या पुरातन वर जे कोरलेले आहेत, म्हणजे एक पिंड ओळखू येत आहे. आणि एक जे भक्त आहे कुठले तरी ते हात जोडून आहेत. आणि हे खालच्या ज्या प्रतिमा आहेत त्या कशाच्या आहेत त्या ओळखू येत नाही आहेत. तर तुम्हाला मी दाखवतो आणि ते सांगा कुठलं आहे, तर कमेंट करून तुमच्या लक्षात येते का की कुठलं, म्हणजे कुठलं कोरीव काम आहे हे, कुठलं म्हणजे हे हे जे देव वरचं तर ओळखू येत आहे आपल्याला, एक जण पाणी टाकत आहे आणि एक भक्त जे आहे हात जोडून उभे आहे. पण खालच्या ज्या प्रतिमा आहेत त्या लक्षात येत नाही आहेत. तुमच्या जर लक्षात येत असेल तर कमेंट करून सांगा आम्हाला. तर आता जे आपण सांगितलं होतं सुरुवातीला तुम्हाला की तुम्हाला संगम दाखवतो, तर हा संगम आहे तो या साईडनं आहे नीरा नदी. हे आहे नीरा नदीचं पात्र. आणि या साईडनं जे आहे ते भीमा नदीचं पात्र आहे. हे भीमा नदीचं पात्र आहे. आणि ह्या दोन नदीचा हा संगम झालेला आहे. हा दोन नदीचा संगम, हा संगम गावापाशी झालेला आहे, तर त्या गावाचं नाव संगम पडलं. आणि
नीरा नदीच्या आणि भीमा नदीच्या संगमावरतीच हे मंदिर आपलं वसलेलं आहे. बघू शकता तुम्ही, इकडून हे नदी आली, या साईडने हे नदी आली, दोन नदीच्या मधोमध बरोबर आपलं हे मंदिर आहे. आणि ह्या दोन नदीचा आता आपण संगम बघितलं. हे नदी कुठं चालले, ह्या दोन्ही संगम झालेल्या नदी चालल्या पंढरपूरमध्ये. आणि पंढरपूरमध्ये गेल्यानंतर तिथं झाली ते चंद्रभागा. आणि श्रीहरी विष्णूंना आपल्या पृथ्वीवरती अवतार का घ्यावा लागला नरसिंहाचा, हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि फार सुंदर अशी स्टोरी आहे त्यामागं. सुंदर अशी स्टोरी म्हणजे त्यांना अवतार घेण्यामागं म्हणजे भक्तांच्या साठी त्यांना अवतार घ्यायला लागला. जेवढ्या डाव त्यांनी अवतार घेतला, त्यांना फक्त भक्तांच्या हाकेलाच धावून यावं लागलं. आणि इथं पण असंच घडलेलं आहे. हे फार सुंदर स्टोरी आहे, मी तुम्हाला सांगतो आता. हिरण्यकश्यप जो होता, तो हिरण्यकश्यप म्हणजे दानव होता. त्यांनी वरदान घेतलं होतं देवाकडून की मी कशानंच मेलो पाहिजे नाही. म्हणजे शस्त्रानं नाही, अस्त्रानं नाही, माणसानं नाही, पशूनं नाही, दानवानं नाही, परत घरात नाही, दारात नाही आणि कशातच नाही. म्हणजे जेवढे काही आहेत सगळे त्यानं वरदान घेऊन घेतले होते. पाण्यात नाही, आगीत नाही, म्हणजे सर्व जे काही आहे आपल्या पृथ्वीवरचं त्यांनी सर्व एवढे वरदान घेतले होते की ते तुम्हाला सांगता पण येणार नाही आपल्याला. एवढे वरदान त्यांनी घेतले होते देवाकडनं. आणि भगवान श्री विष्णूंनी त्याला तेवढे वरदान दिले पण. आणि हे वरदान घेतल्यानंतर तो जे विष्णूजी आहेत, परत जेवढे काही देव देव जो म्हणू आपण त्यांना, शिवशंकर म्हणू किंवा मग विष्णू म्हणू, त्यांचा तो काहीच म्हणजे पूर्ण अपमान करत होते. कोण जर त्यांच्या समोर त्यांचं नामस्मरण जरी केलं तरी हिरण्यकश्यपाला त्यांच्याविषयी द्वेष व्हायचा. म्हणजे हिरण्यकश्यप एक विचार जर केला की त्याच्या इकडे एक वेगळ्या नजरेनं बघत होता आणि त्याला मारून पण टाकत होता, असं जर केलं तर. आणि भगवान श्री विष्णूंनी असा एक चमत्कार केला की त्याच्या घरी त्याच्या मुलालाच पाठवलं. म्हणजे भक्त जो आहे, भक्त प्रल्हाद आपण त्यांना म्हणू, त्यांनाच पाठवलं. आणि भक्त प्रल्हाद असे होते की त्यांना उठता बसता श्री विष्णूंचं ध्यान व्हायचं. म्हणजे कधीही त्यांच्या तोंडात नामस्मरणच असायचं. आणि हे हिरण्यकश्यपला आवडायचं नाही. म्हणजे हिरण्यकश्यप तर पहिलेच तुम्हाला सांगितलं कशा वृत्तीचा होता, कारण की त्याला वरदानच भेटलं होतं, तर त्याला दानवांची कोणाची गरजच, म्हणजे त्यांना कोणाची गरजच नव्हती, देवाची नव्हती ना कोणाचीच नव्हती. त्या कारणामुळे तो असं करत होता. आणि भक्त प्रल्हाद पण एवढे कठोर होते की भक्त प्रल्हाद देवाचं नाव नामस्मरण करायचे, ते सोडायचेच नाही. आणि हिरण्यकश्यपांनी एवढे त्यांच्यावर प्रयत्न केले, त्यांना मारहाण करायचं किंवा मग त्यांना आगीत टाकलं किंवा मग तेलाच्या कढईतून काढलं, उकळत्या तेलात त्यांना टाकलं. आणि परत पहाडीवरून खूप लांबावरून त्यांना दोरीला बांधून फेकलं. म्हणजे असे त्यांना मारण्यासाठी अतोनात प्रयत्न त्यांनी केले, पण ते प्रयत्न सफल झालेले नाहीत. कारण की ज्यांच्यावर साक्षात देवांचाच हात आहे त्यांना कोण मारणार आहे. जाको राखे साह्य मार सके ना कोई, हे तर म्हण तुम्ही ऐकलीच असाल आणि कदाचित यावरूनच ते म्हण पडली असाल, मला असं वाटते. आणि हे सर्व झालं. हे सर्व झाल्यानंतर याचा छळ दिवसेंदिवस वाढायला लागला. तर दिवसेंदिवस त्यांचा छळ वाढायला लागला. ते त्यांना कुठून टाकत होते. नामस्मरण जेवढं ते नामस्मरण करत होते तेवढं हिरण्यकश्यपाला त्याचा राग येत होता. आणि हा राग बघून देवांना पण असं वाटलं की आता आपल्याला भक्त प्रल्हादांचा उद्धार करायला जावंच लागते. कारण की एवढा छळ त्यांचा बघून, कारण की एवढ्या जन्माच्या मरणाच्या यातना त्यांना दिलेल्या होत्या, त्या कारणानं भक्त प्रल्हादांवर एवढा काही संकट आलेलं होतं. त्या दिवशी हिरण्यकश्यप म्हणाले की तुझा देव कुठं आहे. तर भक्त प्रल्हाद म्हणाले की माझा देव सगळ्या इकडे आहे, माझ्या आजूबाजूनं पण आहे. आणि हिरण्यकश्यप म्हणाले की या खांबात आहे का तुझा देव. तर भक्त प्रल्हाद म्हणाले हो आहे. तर तेवढ्यातच बाहेर निघाले आणि हिरण्यकश्यपाला खूप मारलं. एवढं मारलं आणि मारणं झाल्यानंतर त्यांना मांडीवर घेतलं. हिरण्यकश्यपाला मांडीवर घेतलं नृसिंहांनी. आणि नृसिंहांनी मांडीवर घेतलं आणि दाठ्यात ठेवलं आणि विचारलं की बघ तू घरात आहे, बाहेर आहे, माझ्याकडे शस्त्र आहे, अस्त्र आहे माराच्या वेळेस. आणि नखानी त्याचं पोट फाडलं आणि तिथंच तो अवतार संपला. आणि अशा प्रकारे आपल्या नृसिंहाचा अवतार झाला. आणि अशा प्रकारे भक्त प्रल्हादांसाठी श्री हरिविष्णू आपल्या धर्तीवरती अवतार घेतला. आणि अशा प्रकारे भक्त प्रल्हादांचा त्यांनी उद्धार केला. या मागची स्टोरी अशा प्रकारे आहे. याच प्रकारे नृसिंहाचा अवतार झाला. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर खरोखर, कारण की तुमची एक लाईक
म्हणजे आमची कितीतरी आम्हाला प्रेरणा देऊन जाते आणि एक कमेंट पण आम्हाला कितीतरी चालना देऊन जाते. त्यासाठीच तुम्ही लाईक पण करा, शेअर पण करा आणि फॉलो पण करा. कारण की तुम्ही जर फॉलो केलं तर आम्ही अशी माहिती तुम्हाला वेळोवेळी देत राहू आणि तुम्हाला अजून चांगल्या प्रकारची माहिती कशी मिळेल याचा आम्ही तिथं पूर्णतःपणे प्रयत्न करू आणि तुम्हाला ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मनापासून धन्यवाद.